मोक्ष पद तुच्छ केले या कारणे, मोक्ष पद तुच्छ केले या कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगी. विटे आईसे सुख नोहे भक्तिरस, पुडता पुडती आस सेवावी हे. देवा हाती रूप धरविला आकार, किंवा देवा हाती रूप धरवू आकार, नेदू निराकार होऊ त्यासी. विटे आईसी सुख नोहे भक्तिरस, पुडता पुडती आस सेवावी हे. तुका म्हणे चित्त निवांत राहिले, तुका म्हणे चित्त निवांत राहिले, ध्याई ती पाऊले विटेवरी. विटे आईसी सुख नोहे भक्तिरस, पुडता पुडती आस सेवावी हे. विठाला 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 पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाणे कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर. मोक्ष पद तुच्छ केले या कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगी. प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग. जगद्गुरु संत श्रेष्ठ सकल संत शिरोमणी भक्त कल्याण मूर्ती सच्चिदानंद स्वरूप संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा भक्ती रसाचं अनन्य साधारण महत्व सांगणारा जगद्गुरु तुकोबारायांच्या सगळ्यांच्या पाठातला परिचयातील अनेक वेळा या अभंगावरती आपण
चिंतन ऐकलेला असा हा प्रासादिक अभंग आजच्या या सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज एका मोठ्या पदाचा त्याग करतायत. कोणतं पद आहे ते? नाहीतर आज पद आणि त्याग मला वाटतं हे समीकरण जुळतच नाही. पदाकरता आमचा खटाटोप आहे सगळ्या, पण तेही सामान्य पद नाही, मोक्ष पद आहे. मोक्ष पद म्हणजे हे असामान्य पद आहे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. त्याच्यामध्ये अर्थ आणि काम हा मनुष्याला उपजताच प्राप्त आहे. आणि आपल्याला मिळवायचे ते 2 मोक्ष, एक धर्म आणि एक मोक्ष, किंवा याच्याही पेक्षा पुढे गेलो तर सलोकता, स्वरूपता, समीपता आणि सायुज्यता. सलोकता एक राहील, सायुज्यता हा एक मोक्ष आहे आणि तो मिळवलाच पाहिजे. नाथराय सांगतात, मनुष्य देहीचा हाची स्वार्थ, जेडे साधावा चौथा पुरुषार्थ. एकीकडून जीवनामध्ये हा पुरुषार्थ साध्य झालाच पाहिजे, म्हणजे मोक्ष मिळवलाच पाहिजे. असं असताना देखील तुकोबारायांनी इथं तुच्छता दर्शवलेली आहे. त्या तुच्छता दर्शवण्याचं कारण काय? त्याचं कारणाचा विचार केला तर जन्मा भावरूप मोक्ष दिसतो, की जन्माला प्रतिबंध करणारा मोक्ष आहे. म्हणून आम्हाला पुन्हा जन्म घ्यायचा आहे आणि त्याच्याकरता तुकोबाराय तो मोक्ष पदाचा त्याग करतात. या मोक्षाला घाबरले असतील, मोठे मोठे घाबरले आणि मोक्ष स्वीकारला, पण आम्ही नाही. मुनी मुक्त झाले भेणे गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभ. बर, याच्यामध्ये अजून शंका जितक्या उत्पन्न करता येईल तेवढ्या येतील महाराज आपल्याला, पण त्या आपण करत बसायचं नाही. थोडक्यात मी त्याचं चिंतन मांडून पुढे जाईन की कदाचित काही लोक त्याग करतात, परंतु अप्राप्त विषयाचा त्याग करतात. अप्राप्त विषय विरागी बहुत देखील योगी. नाथराय वर्णन करतात, अप्राप्ताचा त्याग करणारे बरेच आहेत. मग कदाचित काही लोकांना असं वाटेल की महाराजांना हे पद प्राप्तच नसेल म्हणून केलं, पण महाराज म्हणतात, मोक्षाचे आम्हा नाही अवघड. मोक्षाचा अवघड नाही आम्हाला. याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगतात, मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी, होय सांगू ऐसी तुका म्हणे. या सर्व गोष्टीचा विचार केला तर महाराजांना तो मोक्ष प्राप्तच आहे. प्राप्त विषयाचा त्याग आहे. अप्राप्ताचा त्याग न्यायशास्त्र मान्य करत नाही. अप्राप्त विषय विरागी बहुत देखील योगी. अप्राप्ताचा त्याग करणारे खूप लोक आहेत. एखादा सामान्य लोक आहे, सामान्य मनुष्य आहे, अगदी खाली येऊन सांगायचं झालं तर गल्लीत पण निवडून येऊ शकत नाही तो. आणि महाराज त्याने प्रतिज्ञा केली, मी भारताचा पंतप्रधान कधीच होणार नाही. मी त्यागच केलाय त्या पदाचा. त्याने त्याग केला काय आणि स्वीकारलं काय, त्याला शून्य किंमत आहे. म्हणजे महाराजांचा जो त्याग आहे तो प्राप्त विषयाचा त्याग आहे. काही लोक सांगतात, दुष्काळ पडला, संसाराची वाताहत झाली, महाराजांच्या तारुण्यामध्ये धर्मपत्नी गेल्या, दिवाळं निघालून महाराज भक्तीला लागले. अरे त्याला तुकोबाराय कळालेच नाही. तुकोबारांच्याकडे सगळे विषय अनुकूल होते. महाराजांच्याकडे महाजनकी होती, सावकारकी होती, शेती होती, व्यापार होता. महाराज चावडीवरती आल्याशिवाय त्या एका काळामध्ये त्या पंचकृषीचा न्याय निवाडा होत नव्हता, असा काळ होता. परंतु महाराजांनी सर्वस्वाचा त्याग केला, अवघियाचा विसर झाला. नव्हे नव्हे निळोबाराय वर्णन करतात, प्रपंच रचना सर्व भोगोनी त्यागिली. प्रपंचातले सगळे विषय भोगलेत त्याने. भोगणं आणि त्यागणं इतकी सोपी गोष्ट नाही, आणि ती महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते.
म्हणून निळोबाने काय भारदारीचं वर्णन केले. भारत प्रपंच रचना सर्व भोगोनी त्यागिली, अनुतापाची ज्वाळी देहबुद्धी हविली, वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली, अहंता ममता दौडोने निजशांती वरिली. महाराजांच्या जीवनातला त्याग आणि असणारे अनुकूल विषय हे जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर 2 तासाच्या कीर्तनामध्ये ते शक्य नाही. पण एकच विषय मी जाता जाता सांगून जाईन की हा विषय आवर्जून का सांगतोय तर परवा एका सुज्ञ महाराजांनी, त्याचं नाव गायकवाड आहे पण त्यानं स्वयंघोषित वसंत गडकर नाव ठेवून घेतलं. आमचे महाराज ते व्यासपीठावर बसलेत. ते कुठून आलेत? जळगाव जिल्ह्यातून आलेत, मुक्ताईनगरहून आलेत. कुठून आलेत? मेहूनवरून आलेत. मला वाटते 500-700 किलोमीटरचा प्रवास करून आलेत. खूप विडी वाकडे वळण आहेत. आता ते जर स्वतः इथं आलेत तर त्यांना पोचवायला काही मला जावं लागेल का? साधा याची कारण अशी, बोलिले जे ऋषी, आमचं जे काम आहे ते काम संपलं आणि आम्ही जिथून आलो तिथं आम्हाला जायचंय, बस हेच वैकुंठ गमन. याच्यापेक्षा काय? अरे त्यांनी आपली काया भगवंताच्या नामचिंतनानं ब्रह्मरूप केली आणि त्याच्यावरती हा महाभाग अशा लोकांची चीड येते. महाराज जाऊ द्या. अरे त्यांचं की त्या ज्ञानाच्या दृष्टीने त्यांना ती किरकोळच गोष्ट आहे. माझा तर असा दावा आहे की किरकोळ आहे त्यांना. म्हणून एक त्यांच्या जीवनातली घटना सांगतो. अनेक अंगानं मी चरित्र त्यांचं पाहिलेलं आहे. अनेक अंगानं माझी जेवढी बुद्धी आहे त्या पद्धतीने मी पाहण्याचा प्रयत्न केलो. एका चरित्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे. एका सुज्ञ व्यक्तीचं ते चरित्र आहे लिहिलेलं, एखाद्या अर्धवट गबाळ्यानं नाही लिहिलं. छत्रपती शिवाजी महाराज एकदा जुन्नरवरून पुण्याला येत होते. देहूवरून मार्ग आहे, पाऊल वाट आहे. 100-200 मावळे बरोबर आहेत आणि देहूमध्ये आल्यानंतर महाराजांचं स्मरण झालं. अरे आज काय योग आहे, न ठरवता सहज देहूवरून जातोय, छत्रपती म्हणतायत आणि महाराजांचं दर्शन झालं तर बरं होईल. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो. या तुकोबारांच्या उक्तीप्रमाणे देहूमध्ये घोडी वळवली आणि महाराजांच्या घराचा पत्ता विचारला. मोठ्यांचा पत्ता छोटा असतो आणि छोट्याचा पत्ता खूप मोठा सांगावा लागतो. लगेच सांगितलं महाराजांच्या घराचा पत्ता इंद्रायणीच्या कडेला घर आहे. घोडी त्या दिशेने वळवली. योग चांगला होता छत्रपतींचा. नुकतेच जगद्गुरु तुकोबाराय सकाळचा आपला कामधंदा आटोपलाय. गळ्यामध्ये विना घेऊन, हातामध्ये चिपळ्या घेऊन बाहेर पडलेत. मन रमे तेथे क्रीडा करू. ठरवून नाही भंडाऱ्यावरती जायचं, ठरवून घोरड्यावरती नाही जायचं, ठरवून भामचंद्रावरती नाही जायचं, मन रमेल तिथं जायचं. बाहेर पडलेत आणि छत्रपती समोरून येत आहेत. ओळखलं, अरे हा महाराष्ट्राचा एक जाणता राजा, एक युगपुरुष
आपल्या भेटी करता येतोय. आणि मोठी माणसं जर आपल्याला भेटी करता आली तर आपण 2 पावलं पुढे जावं लागतं, त्याला अभिवादन करावं लागतं. हा एक व्यवहार आहे. छत्रपती जर येत आहेत तर आपण पण 2 पावलं पुढे गेलं पाहिजे. पण राजे तुकाराम महाराज 2 पावलं पुढे गेले. या 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 राजे, आज बऱ्याच दिवसातून योग आला तुमच्या भेटीचा. आल्याबरोबर छत्रपतींनी तुकोबऱ्यांचं दर्शन घेतलं. चरणावरती मस्तक ठेवून श्री संताचे माथा चरणावरी या न्यायाप्रमाणे महाराजांना आलिंगन दिलं. आणि महाराजांनी राजांना तोंड भरून प्रश्न केला, राजे आता कशी आपली महाराष्ट्राची ही जनता? तेव्हा छत्रपतींनी सांगितलं, महाराज आपल्यासारख्याचे अनंत कोटी आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. सगळी जनता काही, सगळी समाज काही आता सुखी आहे. या मोगलांचा अंमल आम्ही जवळजवळ संपत आणलेला आहे. आता चिंता करण्याचं फारसं काही राहिलेलं नाही. असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्यात. एवढं छत्रपती म्हणाले आणि पुन्हा एकदा दर्शन घेतलं आणि आम्हाला निघण्याची परवानगी द्या म्हणाले. मोठी माणसं काम झाल्यावर थांबत नाहीत. पण महाराजांच्या मुखातून शब्द गेले, राजे आपण तर बऱ्याच दिवसातून आलात आमच्याकडे, भोजन करून जावं अशी आमची इच्छा आहे. त्यावेळेस हा जाणता राजा आहे आणि तुकोबऱ्यांच्या घराचं वैभव पाहायला दिसायला ते छोटं आहे पण असायला फार मोठं आहे. आमचं नुसतं दिसायलाच मोठं आहे आणि असायला तर बघितलं तर दुर्बिणीतनं बघावं लागेल. पण तुकोबऱ्यांचं उलट होतं, दिसायलाच छोटं होतं. पाहिलं घराचं वैभव आणि राजाने उत्तर दिलं, महाराज आमची जेवणाची व्यवस्था पुढे आहे, पुण्यामध्ये आहे. मी थांबलो असतो परंतु माझ्यावरचे 400 मावळे आहेत. मग मात्र तुकोबरायाने आपलं खरं अस्तित्व सांगितलं. अहो 400 काय 800 असू द्या, तुम्ही राजे महाराष्ट्राचे आहात, पण तुका म्हणे आम्ही त्रिलोक्याचे राजे म्हटले. त्यावेळेसच इरीवारी नाही, हा योगो नाही. असू द्या ना, काय फरक पडतोय. मोठ्यांचा मान राखावा लागतो हे छत्रपतींना कळालं आणि आत्ताच्या मूर्खांना कळत नाही. होकार दिला. शरीर थकलं होतं, घोडदौड प्रवास केलेला आहे, घोड्यावरचा प्रवास आहे. घोड्यावरचा प्रवास करून बघा, इनोवातला प्रवास वेगळा आहे. नांदुरकीच्या झाडाखाली महाराज बसले. 15 मिनिटांमध्ये थोडीशी डुलकी लागली, झोप लागली आणि 15 मिनिटांमध्येच तुकोबरायांनी आरोळी दिली. महाराज जेवण तयार झालं. अरे बापरे, जेवण तयार झालं, ठीक आहे आपण इथं सगळे बाहेर बसू. नाही, आत तयार आहे. 2 खानाची चौकट आहे. त्या चौकटीमधून आत गेले तर 200 ते 400 लोक बसतील अशी आलिशान व्यवस्था आहे. ऋतुकुल्ल्या मधुकुल्ल्या राजांच्या योग्यतेचं जेवण आहे. मी जास्त सांगत बसत नाही. राजे पोटभर जेवले, मावळे जेवले आणि जेवण संपत आल्यावर राजाने विचारलं, महाराज या, माणिक महाराज या. आता काय देऊ संस्थानच आलं, त्यामुळं आणखी आम्हाला बोलायला ताकद आली चांगली. मग राजाने विचारलं, महाराज आम्ही तुम्हाला कल्पना नाही दिली, ऐन वेळेला आम्ही आलो आणि एवढं सगळं योग्यतेचं हे जेवण हे कसं शक्य आहे? त्यावेळेस महाराजांनी प्रश्न राजांना केला, हे तुम्ही आम्हाला विचारू नये, आम्ही तुम्हाला सांगू नये. याला माझ्याकडून एकच उत्तर येईल की अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारे नवजती दुरी दवडिता. अरे त्यांना काय अवघड आहे, पण याचा उपयोग त्यांनी आयुष्यामध्ये कधीच केला नाही. दुष्काळ याटीला द्रव्य नेला मान स्त्री का अन्नान्न करिता नेली. याला संतांचं जीवन म्हणतात. म्हणून मला हे एवढं रामायण का सांगावं लागलं,
तर महाराजांना एवढे सगळे विषय अनुकूल आहेत आणि अनुकूल असताना तुकोबार आहे त्याचा त्याग दर्शवतात. फक्त मला याच्यातून एवढं सांगायचं की महाराजांना मोक्ष अनुकूल होता, सगळे विषय अनुकूल होते, तरी सुद्धा तुकोबारा इथं तुच्छता दर्शवतात. मग महाराज म्हणतात मला हा जन्मा भावरूप मोक्ष असल्यामुळं मला परत जन्म घ्यायचा आहे. पण महाराज तुम्हीच सांगितलंय जन्माला येणं म्हणजे काही चांगली गोष्ट नाही. हे आम्हाला तुम्ही ज्ञात केलं. या जन्माला येणं म्हणजे किती दुःख आहे. शेकडो प्रमाण आहेत. प्रथम केला गर्भिवास काय ते सांगावी सायास दुःख भोगिले नवहिमास आलो जन्मास येथवरी काय सांगू गर्भीची यातना जन्म घेत जन्मा येणे घडे पातकाचे मूळ वगैरे वगैरे खूप प्रमाण आहेत. पण तुकोबारा म्हणतात ही भीती आम्हाला नाही. भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा जन्माची आम्हाला नाही भीती. महाराज म्हणतात गेहीन जन्मांतरे एकच सोडून द्या अनेक गेहीन जन्मांतरे. पण कशासाठी हेच करावया खरे
मणी भक्तीची आवडी हेवा व्हावी, हे भक्ती रसाचं सेवन करण्याकरता परत परत हेची सुख पुढती मागतो आगळे, पुढता पुढती आस सेवावी, हे परत परत. कारण हे भक्ती रस असा आहे, विटू शकत नाही. किती जरी सेवन केलं तर त्यानं पोट भरतच नाही. पोट सेविता न धाये, भूक भुकेलीची राहे, तुका म्हणे पाहे कोण वासमुक्तीची. त्यानं पोट भरतच नाही. कितीतरी युग जन्म नाही, निद्रा करीत होतो पायी, सवेची लंका घेतली तई, वानर गोवळ गायी सवे चारीत फिरत असो. तेव्हापासून ह्या भक्तिरसाचं आम्ही सेवन करत आलोय, पण तृप्ती नाही झाली, म्हणून आम्ही पुन्हा जन्म घेणार आहे. म्हणून या मोक्ष पदाचा त्याग, या भक्तिरसाचं सेवन पुन्हा करण्याकरता तुकोबाराय इथं करतायत. आणि अशा मोक्ष पदाचा त्याग कोण करू शकतो? ज्याच्या जीवनामध्ये भक्ती हा पंचम पुरुषार्थ साध्य झालेला आहे. शास्त्रामध्ये भक्तीला पुरुषार्थ म्हटलंय. व्यवहारामध्ये धटिंगन करणं म्हणजे पुरुषार्थ म्हटलं जातं. एखाद्याचा बांध सारणं, दामदटाई करणं म्हणजे पुरुषार्थ. पण शास्त्र त्याला पुरुषार्थ म्हणत नाही. भक्तीला पुरुषार्थ म्हटलं जातं. म्हणून तुकोबाराने म्हणावं, भक्ती ते कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळाशू. भक्तीला पुरुषार्थ म्हटलंय. म्हणून ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात, चहू पुरुषार्थाची शिरी भक्ती जैशी. शास्त्रामध्ये 4 पुरुषार्थ आहेत. मगाशी मी बोलून गेलो, त्याची दुरुक्ती करणार नाही. पण ज्ञानोबाराय सांगतात, भक्ती हा स्वतंत्र पुरुषार्थ आहे. त्याला पंचम पुरुषार्थ म्हटलंय. आणि तो पुरुषार्थ देवाला आवडतो. चहू पुरुषार्थाते त्यागिती, चारी मुक्ती उपेक्षिती, आणि पंचम पुरुषार्थाची भक्ती मज पडयंती उद्धवा. अरे पंचम पुरुषार्थ करणारा असा महात्मा मला भगवान स्वतः सांगतात आवडतो. आणि ज्याच्या जीवनामध्ये तुकोबारांची प्रतिज्ञा होती, भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ, ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा. म्हणून रामेश्वर शास्त्रीला तुकोबाराय कळाले, हा तुकोबारांचा पुरुषार्थ आहे. आणि ज्याचं आयुष्य कीर्तन करत करत गेलं त्याला तुकोबाराय कळत नाहीत महाराज. केवढी शोकांतिक आहे. त्या रामेश्वर शास्त्रीने वर्णन केलं, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला पुरुषार्थ. हा शब्दच नाही तिथं, केला पुरुषार्थ. कोणता पुरुषार्थ केला? कोणती लढाई जिंकली होती महाराजांनी? कोणत्या युद्धावर मात केली ती? भक्ती पुरुषार्थ आहे. आणि भक्तीच्या कलस्थानी तुकोबाराय विराजमान झाले. होईल येणे कळसा आले, स्थिरावले अंतरी. आणि असा ज्याच्या जीवनामध्ये भक्ती हा पंचम पुरुषार्थ साध्य झालेला आहे, असाच एक फक्कड महात्मा तुकोबाराय सारखा. ज्ञानोबाराय सांगतात, या मोक्षाला लात मारतो, मोक्षाला तुच्छ समजतो. कोण? तर ज्ञानोबाराय त्याचं उत्तर देतात, जया भक्तीची येतुली प्राप्ती, कैवल्या ते सर परवते म्हणती, जयाचे लिले माझी नीती जियाली दिशे. म्हणून ज्ञानोबारायने शिक्कामोर्तब केलाय, तुकोबारायने म्हणावं मोक्ष पद तुच्छ केली या कारणे. का तर त्यांच्या जीवनामध्ये भक्ती हा पंचम पुरुषार्थ साध्य केलाय. आणि हा भक्ती हा पंचम पुरुषार्थ विटणारा नाही. विटे आईसे सुख नो हे भक्तिरस, पुढता पुढती. हा विटतच नाही महाराज. किती सेवन केलं तर भरवस फाट्यावर पारायण केल्यावर परत हित करायची काय गरज होती? तिथं केलं तेच हित कशा करताय? अरे अजून आपलं आयुष्य आहे तोपर्यंत केलं तर नाही, आणि किती जन्म केलं तर त्याचं वीटच येत नाही. असो म्हणून विटे आईसे सुख लोहे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावी. मग ह्या भक्तिरसाचं सेवन करण्याकरता तो भगवान परमात्मा सगुण तर पाहिजे. भक्तीचा आनंद सगुणाशिवाय मिळत नाही. निर्गुणामध्ये भक्ती होते
पण भक्तीचा आनंद नाही तिथं. तुकोबाराय नाटाच्या अभंगामध्ये म्हणतात, अवघ्या दशा येण्याची साधती, मुख्य उपासना सगुण भक्ती, प्रगटे हृदयीची मूर्ती, भाव शुद्धी जाणून या, बीज आणि फळ हरीचे नाम, सकळ पुण्य सकळ धर्म. खूप प्रमाणात म्हणून तो भगवान परमात्मा सगुण असावा लागतो. मग तुकोबाराय तुम्ही ज्यावेळेस जन्म घेऊन पुन्हा याल त्यावेळेस तर तो निर्गुण झाला तर तुकोबाराय म्हणतात नाही होऊ शकत. तो आम्ही त्याला सगुण केलेला आहे. अनिला रूपा बळे करून खडी हरिदासी, आमच्यामुळं तो सगुण झालेला आहे. त्याला आम्ही आकाराला आणलेला आहे. नाही आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागती या गोडा, आलासी आकारा आमुची या चाडान तुका म्हणे भिडा भक्तीची या. आमुचेनी भावे तुझं देव पण हे का विसरून राहिला असे, आला नावा रूपा बळी करुणी खळे हरिदासी. कितीतरी आपल्याला प्रमाण देता येईल. आमच्यामुळं तो सगुण झालेला आहे. वेद पुरुष नारायण योगियाचे ब्रह्मशून्य मुक्त आत्मा परिपूर्ण तुका म्हणे सगुण भोळ्या आम्हा. आमच्या भोळ्या वारकऱ्यांच्या करता तो सगुण झालाय. आता पक्क्या लोकांनी त्याच्यावर ताबा घातलाय तो भाग वेगळा आहे. पण तो भोळ्या भक्ता करताच आलेला आहे, इथं आमच्यासाठी आलेला आहे तुकोबाराय म्हणतात. आणि आता तो भक्त जसा वेळा होतो देवा करता, तसा तो सुद्धा आमच्या करता आता वेळा झालेला आहे. या भक्ती सुखा करता वेडा झाला नाचावला भक्तीशी. म्हणून तो आता परत कधीच निर्गुणात जाणार नाही किंवा आम्ही त्याला जाऊ देणार नाही. म्हणून देवा हाती रूप धरविला आकार किंवा धर्व आकार नेदू निराकार होऊ त्याशी, विट्याईशे सुकनो हे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावी हे विठोबार कुमार. जय जय विठोबार जय 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 विठोबार विठोबार कुमार. हार घालण्यासाठी श्री हरिशेठ शिंदे, आदिनाथ महाराज जुन्नरकर, शंकर शेठ ढवळे आणि देवराम तट्टू. कुंडली कवला हरिठोल श्री ज्ञानदेव विठोबार कुमार. जय जय विठोबार कुमार. जय जय विठोबार कुमार. जय जय विठोबार कुमार. जय 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 विठोबार कुमार. जय जय विठोबार कुमार. जय विठोबार हरी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हार घेऊन जाणार. संदीप काय झालं? हार घाला विठोबार कुमारी. जय जय विठोबार. जय 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 विठोबार कुमारी. जय जय विठोबार कुमारी. जय जय विठोबार कुमारी. जय 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 विठोबार कुमारी. जय जय विठोबार कुमारी. जय जय विठोबार कुमारी. जय 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 विठोबार कुमारी. जय जय बोला पुंडली हरी विठोल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबार कुमारी. जय 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 विठोबार कुमारी. जय विठोबार कुमारी. विठोबार कुमारी. जय विठोबार कुमारी. जय 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 विठोबार कुमारी. जय जय
वरदान विठ्ठल माईक चालू करा महाराजांचा. देव तुकाराम हो बार कुमाई तुकार कुमाई हो तुकाराम महाराज सोलापूरकर म्हणा जलद जलद मोक्ष पद तुच्छ केलिया कारण मोक्ष म्हणा सगळे म्हणा. हा 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 सोपान महाराज डोळे सोपान महाराज डोळे विठे आईशे सुख नोहे भक्ती रस विठे आईशे सुख नोहे भक्ती रस विठे आईशे सुख नोहे भक्ती रस विठे आईशे सुख बराचसा वेळ झालेला आहे. अधिक न बोलता थोडक्या वेळामध्ये 5 ते 7 मिनिटांमध्ये अभंगाचं चिंतन पूर्ण करतो. तुका म्हणे चित्त निवांत राहिले. तुकाराम महाराज म्हणतात असा हा पंढरी क्षेत्रामध्ये असणारा भगवान परमात्मा संचरणार विंदानं तिथं त्याचे चरण समायत. जो या भेवरेच्या तिरी कट धरून या करी पाऊले समची साजरी अंतरी धरून राहे. किंवा तो हा विठोबा निधान ज्ञानोबाराय सांगतात ज्याचे ब्रह्मादिका ध्यान पाऊले समान विटेवरी शोभते. शेकडो प्रमाण देता येतील असा त्रैलोक्यामध्ये श्रेष्ठ असणारा बाप रखमा देवी वरु त्रिभुवनी गरोवामध्ये श्रेष्ठ त्रैलोक्यामध्ये विठ्ठल बरवा बाईयानो. अरे याच्या चरणारविंदाच्या ठिकाणी अस्थिर असणार आमचं चित्त. तुकोबाऱ्या म्हणतात स्थिर झालं बरं. ते होत नाही पण झालं. तुकोबाऱ्याच्या
बऱ्याचशा अभंगातून तुकोबारा देवाला विनंती करतात, माझे चित्त तुझे पायी राही ऐशे करी काही, धरोणिया बाही भवा तारी दातारा, माझे चित्त तुझे पायी, किंवा राहे ऐशे करी काही, धरोणिया भवा तारी दातारा. शेकडो प्रमाण आहेत तुकोबाऱ्यांचे आपल्याला देता येतील. चित्ती तुझे पाय, डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. असं हे चित्त तुकोबारा म्हणतात भगवंताच्या ठिकाणी आता स्थिर झालं. आता त्याची धाव खुंटली, आता कोठे धावे मन, संपली धाव. तुका म्हणे चित्त निवांत राहिलं, राहत नाही पण निवांत झालं आणि फक्त इथंच. आणि आता काय करू लागलं तर त्याचंच ध्यान करू लागले. द्याही ती पाऊले विटेवरी. आणि मग हे सुख तुकोबारा म्हणतात कदापि विटत नाही. बाकीची सुख विटतात कालांतरानं, पण या सुखाला विट नाही. विटे आईसे सुख नोहे भक्ती रस, पुडता पुडती यास सेवा विहे. असो म्हणून अशा महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होतो. महाराजांचे श्रीगुरु चैतन्य बाबाजी चैतन्य प्रत्यक्षात पांडुरंगाचा अवतारच म्हणायचंय तुकोबाऱ्यांच्या उक्तीप्रमाणे. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय.